माजी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या कारकिर्दीमध्ये देवस्थान समितीमध्ये झालेल्या भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराची चौकशी करण्याचा निर्णय झाला होता, पण या निर्णयाची अजून अंमलबजावणी झालेली नाही। त्याकडे कोल्हापूर नेक्स्ट संघटनेने सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांचं लक्ष वेधलं। तसंच श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्याची अंमलबजावणी करताना सर्व घटकांना विश्वासात घ्यावं असंही कोल्हापूर नेक्स्टनं आवाहन केलंय। कोल्हापूर जिल्ह्याच्या सहपालकमंत्री माधुरी मिसाळ आज कोल्हापूर दौऱ्यावर आल्या होत्या। यावेळी शासकीय विश्रामधाम इथं त्यांनी विविध संस्था संघटनांशी संवाद साधला। त्यामध्ये कोल्हापूर नेक्स्टचे प्रमुख माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं नामदार मिसाळ यांची भेट घेतली आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधलं। सन 2019 मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या कारकिर्दीत देवस्थान समितीमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार झाला। अनेक नियमबाह्य निर्णय घेण्यात आले। त्यामुळे देवस्थान समितीमधील भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराची चौकशी व्हावी अशी मागणी कोल्हापूर नेक्स्टनं केली आहे। तसंच तत्कालीन जिल्हाधिकारी रेखावार यांनी बनवलेला श्री अंबाबाई मंदिर विकास आराखडा अव्यवहार्य आणि खर्चिक आहे, त्याबद्दलही चौकशी झाली पाहिजे। तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची अंमलबजावणी करताना सर्व संबंधित घटकांना विश्वासात घ्यावं अशी मागणी ठाणेकर यांनी केली आहे। यावेळी विजयसिंह खाडे पाटील, प्रदीप उल्पे, चंद्रकांत घाटगे यांच्यासह कोल्हापूर नेक्स्टचे सदस्य उपस्थित होते।